Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023-24. In today's video we shall discuss day 16 and 17's bridge course activities of standard 10 and the topic is main and subordinate clauses. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डे 16 आणि 17च्या ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीजबद्दल. आणि आजचा टॉपिक जो असणार आहे तो आहे मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉजेस. दिस इज वन ऑफ द ग्रॅमॅटिकल टॉपिक्स आहे की मेन क्लॉज म्हणजे काय, सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे काय, याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता हे काय आहे हे समजावून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ऑल राईट, मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे ते पुढे मी सांगेनच. त्याच्या अगोदर लर्निंग आउटकम आजच्या टॉपिकमधून विद्यार्थी काय शिकणार आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्य जे असतं त्याचं स्ट्रक्चर शिकणार आहेत. त्याच्यामध्ये जे टाइप्स ऑफ क्लॉजेस, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन म्हणजे क्लॉजेस काय आहे, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन काय आहे, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे असं म्हणजे वाक्याची रचना कशा आहे, हे सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करतोय. वर्गामध्ये हा टॉपिक क्लॉजेसचा टीचर कशा प्रकारे शिकवतील त्याची काही ॲक्टिव्हिटीज इथे दिलेली आहे. टीचर राईट सेंटेन्सेस ऑन द बोर्ड. टीचर वर्गामध्ये बोर्डवरती काही सेंटेन्सेस लिहितील. टीचर आस्क स्टुडंट टू रीड देम सायलेंटली. त्यानंतर टीचर विद्यार्थ्यांना सांगतील की दिलेले वाक्य तुम्ही शांतपणे रीड करा. देन टीचर एक्सप्लेन्स देन द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. जे सेंटेन्स लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये मेन क्लॉज म्हणजे काय आणि सबऑर्डिनेट म्हणजे क्लॉजेस म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन देतील. त्याच्यानंतर टीचर आस्क स्टुडंट टू डिनोट द मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आणि नंतर टीचर सांगतील की ते मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज ते डिनोट करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. स्टुडंट डिनोट्स द मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉज. विद्यार्थ्यांची कृती आहे की ते लिहून घेतील. अशा प्रकारे हे टीचरची ॲक्टिव्हिटीज इथे दिलेली आहे. आता आपण बघूया की क्लॉज काय आहे, त्याच्यामध्ये मेन क्लॉज काय आहे त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. क्लॉज म्हणजे उपवाक्य जे की शब्दांचा समूह आहे. दॅट कंटेन्स की त्या वाक्यामध्ये, त्या शब्दसमूहामध्ये सब्जेक्ट अँड प्रेडिकेट असतो. कर्ता, क्रियापद, कर्म तुम्हाला माहिती आहे की क्लॉजेसमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. दॅट सब्जेक्ट क्लॉजेस मे बी एक्सप्रेस ऑर अंडरस्टूड की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटमुळे त्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो. देर आर टू टाईप्स ऑफ क्लॉजेस. आता हे जे वाक्य आहे किंवा उपवाक्य आहे त्याचे दोन प्रकार पडतात. द मेन क्लॉज. आता मेन क्लॉज म्हणजे मुख्य उपवाक्य असं म्हटलं जातं. इट मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट हॅज इट्स ओन मिनिंग. म्हणजे एकाच वाक्यामध्ये एक छोटंसं वाक्य ज्याला मेन क्लॉज म्हटलेलं आहे की त्याचा स्वतंत्र अर्थ असतो. इट हॅज इट्स ओन मिनिंग. इट इज इंडिपेंडेंट अँड कम्प्लीट द मिनिंग. ते स्वतंत्र असतं आणि त्याचा स्वतःचा अर्थ आहे. आता तुम्हाला एक्झाम्पलवरून क्लिअर होईल. लेट्स सी द एक्झाम्पल. इथे एक सेंटेन्स दिला आहे, ईट युअर ब्रेकफास्ट बिफोर इट गोज कोल्ड. आता हे पूर्ण सेंटेन्स आहे, याच्यामध्येच दोन वाक्य तुम्हाला दिसतील. ते म्हणजे ईट युअर ब्रेकफास्ट, तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट म्हणजे करा या अर्थाने. आणि दुसरं वाक्य बिफोर इट गेट्स कोल्ड, तो थंड होण्या अगोदर. ठीक आहे. आता याच्यामध्ये मेन क्लॉज कोणता आहे की जे अशा प्रकारे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. ईट युअर ब्रेकफास्ट याचा स्वतंत्र मिनिंग आहे, तो इंडिपेंडेंट आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड जो टाईप त्याच्यामधला जो क्लॉजेस मला आहे जो सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे उपवाक्य सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्याबद्दल काही डेफिनेशन दिलं आहे. इट मीन्स ऑल्सो ग्रुप ऑफ वर्ड. तो देखील ग्रुप ऑफ वर्ड्स असतो ज्याप्रमाणे बिफोर इट गोज. दॅट डझंट हॅव इट्स ओन मिनिंग. पण त्याला स्वतंत्र अर्थ फक्त तेवढंच वाचल्यानंतर आपल्याला त्याचा मिनिंग आपल्याला बोध होत नाही आहे. तर त्याचा मिनिंग होण्यासाठी फॉर मिनिंग इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज. त्याचा मिनिंग होण्यासाठी त्याला मेन क्लॉजवरती अवलंबून राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, ईट युअर ब्रेकफास्ट अर्थ आपण करू तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट करा. डिपेंडेंट म्हणजे मेन क्लॉज झाला. बिफोर इट गेट कोल्ड फक्त जर आपण एवढंच रीड केलं बिफोर इट गेट कोल्ड, ते थंड होण्यापूर्वी. ते थंड होण्यापूर्वी काय, तर त्याचा अर्थ समजण्यासाठी त्याला अगोदरचं वाक्य वाचावं लागेल म्हणजे मेन क्लॉज. म्हणजे म्हणून त्याला डिपेंडेंट क्लॉजेस म्हणतात. त्यालाच म्हणजेच काय, सबऑर्डिनेट क्लॉज. लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल. द डॉग दॅट वॉज स्पॉटेड चेज्ड मी अक्रॉस द रोड. दॅट वॉज स्पॉटेड हे काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. दॅट वॉज स्पॉटेड त्याला स्पॉट करण्यात आलं, बघण्यात आलं.
काय की तो डॉग ज्यांनी माझा पाठलाग केला, म्हणजे हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणखीन काय एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज मला डिफरन्स समजेल. सबऑर्डिनेट क्लॉज कसे ओळखायचे त्याची पुढे आणखीन ट्रिक दिलेली ती आपण पुढे बघणार आहोत. सबऑर्डिनेट क्लॉजेस ऑलवेज बिगिन्स विथ सबऑर्डिनेट कंजक्शन. सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्याची सोपी आयडिया, ते सबऑर्डिनेट कंजक्शन त्या सेंटेन्समध्ये असतात. सबऑर्डिनेट कंजक्शन म्हणजे कनेक्टेड वर्ड्स आपण म्हणू शकतो. ते शब्द कोणत्याच आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज कंजक्शन दाखवतो. नाव, दॅट, व्हॉट, हाऊ, हू, हुम, विच, दॅट, हुज, वेन, वेअर, सो, वेन, ॲज, बिकॉज, हे सगळे जे वर्ड्स देतात ना, दॅट इज कॉल्ड सबऑर्डिनेट कंजक्शन. हे जर असतील वाक्यामध्ये तर ते सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून ओळखला जातो. आता इथे बघा सेंटेन्स, द ताजमहाल इज अ टुरिस्ट साईट विच इज लोकेटेड इन आग्रा. आता तुम्ही बोला सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, की सबऑर्डिनेट क्लॉज जसं आपण आता सबऑर्डिनेट कंजक्शन बघितले, विच शब्द आहे, मग विच शब्दापासून ते एंडपर्यंत ते काय झालं, सबऑर्डिनेट क्लॉज. माय ग्रँडमा रिमेंबर्स द डे वेन देर वॉज नो मोबाईल. वेन वर्ड आलेला आहे, इथपासून ते इथपर्यंत काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे. आता इथे काय ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करून दिले त्या बघूया. टीचर राईट सेंटेन्सेस ऑन द बोर्डवरती सेंटेन्स काही टीचर लिहितील. आता हा सबऑर्डिनेट क्लॉज त्याचा राहिलेला भाग कोणता असणार आहे, मेन क्लॉज. ओके. टीचर एक्सप्लेन द टाईप्स ऑफ क्लॉजेस अँड डेफिनेशन. आता जसं एक्सप्लेन केलं त्या प्रकारे टीचर तुम्हाला एक्सप्लेन करतील. टीचर ड्रॉज द टेबल ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज कसे ओळखायचे, जसे आता मी कंजक्शन सांगितले ते दाखवतील. स्टुडंट लिसन्स अटेंटिव्हली. स्टुडंट काळजीपूर्वक ऐकणार आहेत. ठीक आहे. द सबऑर्डिनेट क्लॉज हॅज इट्स 3 टाईप्स. आता आपल्याला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजला डिफरन्स समजला, आपण सबऑर्डिनेट क्लॉज ओळखू शकतो. पण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये देखील 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉज कसा ओळखायचा, अ नाऊन इज अ डिपेंडेंट क्लॉज दॅट ॲक्ट्स ॲज अ नाऊन इन द सेंटेन्स वेदर दे आर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट और सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता एक वाक्य आहे, उदाहरणार्थ बघा, आय थिंक दॅट वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, दॅटपासून. ठीक आहे, दॅट हे कंजक्शन आले. आता याला नाऊन क्लॉजच का म्हणायचं, तर खूप सोपी आयडिया नाऊन क्लॉज ओळखण्यासाठी. इथे सांगितलं आहे की कुठल्याही सेंटेन्समध्ये काय असतं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. जो दॅट आहे ना, दॅटपासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग तो नाऊन क्लॉज काय, की त्याच्या अगोदर नाऊन क्लॉज हा एकतर सब्जेक्ट म्हणून येईल किंवा ऑब्जेक्ट म्हणून येईल. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखायचा कसा, वर्ब नंतर आला असेल तर ऑब्जेक्ट, वर्बच्या अगोदर आला असेल तर सब्जेक्ट. आता त्याच्या दॅटच्या अगोदरचा वर्ड जर बघितला, हा थिंक हा काय वर्ब आहे, क्रियापद, आणि आय काय आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब, आणि हा वर्ब नंतर जो पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज आला तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, म्हणून त्याला काय बोलतात, नाऊन क्लॉज. कारण नाऊन हा काय असतो, सब्जेक्ट म्हणून येतो वाक्यामध्ये आणि ऑब्जेक्ट म्हणून पण येतो. थोडक्यामध्ये लक्षात घ्या, जो क्लॉज असेल ना नाऊन सबऑर्डिनेट क्लॉज, त्याच्या अगोदरचा शब्द जर क्रियापद असेल, वर्ब, तर तो काय असणार आहे, नाऊन क्लॉज. सेकंड आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज इज अ डिपेंडेंट क्लॉज दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन. ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, जे नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती सांगतो. इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा पूर्ण कोणाबद्दल माहिती सांगेल, नाऊनबद्दल. आता उदाहरण बघा, द अम्ब्रेला विच इज रेड इज माइन. आता विच पासून हा पूर्ण काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. पण त्याच्या अगोदरचा वर्ड कोणता आहे, अम्ब्रेला. अम्ब्रेला हे काय आहे, नाऊन. म्हणजे या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगितली या सबऑर्डिनेट क्लॉजला, म्हणून ते काय झालं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. इथे वर्ब नंतर आला म्हणून काय झालं, तो नाऊन क्लॉज. आणि ॲडवर्ब क्लॉज. अँड ॲडवर्ब क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मॉडिफाय द मेन वर्ब इंडिपेंडेंट क्लॉज. इट कंटेन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. आता हे ॲडवर्ब क्लॉज ओळखण्याची सोपी आयडिया काय, तो वर्बबद्दल माहिती जास्त. जसं इथे नाऊनबद्दल माहिती सांगितली, इथे वर्बबद्दल सांगितलं. आवर क्लास स्टॉप्स वर्किंग. वेनपासून हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ॲडवर्ब का, तो कशाबद्दल, वेन द बेल रिंग, जेव्हा बेल वाजली तेव्हा काय झालं, क्लास स्टॉप झाला. स्टॉप हे काय आहे, वर्ब आहे. म्हणजे या वर्बबद्दल अधिक माहिती झाली, स्टॉप्स वर्किंग. सो थोडक्यामध्ये आपण नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज, दीज आर द 3 टाईप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. इथे काही सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी जे कंजक्शन मी आता म्हटलं होतं त्याला आपण कनेक्टेड वर्ड्स म्हणूया. नाऊन क्लॉजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम दॅट, व्हॉट, हाऊ येईल. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी हू, हुम, विच, दॅट, हुज या शब्दांचा यूज करू शकतो. ॲडवर्बमध्ये सो, वेन, ॲज, बिकॉज, सिन्स, स्टील, इफ, अंटील, वेनेवर, वेदर, अनलेस हे वर्ड्स येतील. इट द फॉलोइंग सेंटेन्स ते बघा. माय फ्रेंड हेल्प मी वेन आय वॉज इन नीड.
व्हेन आय वॉज इन नीड, जेव्हा मला गरज होती तेव्हा काय झालं, माय फ्रेंडने मला हेल्प केली. म्हणजे हेल्प वरबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणून काय झालं, ॲडवर्ब क्लॉज. दिस इज अ गर्ल हू इज क्लेवर इन द स्टडी. आता हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो ॲडजेक्टिव्ह का, त्याच्या अगोदरचा वर्ड कोणता आहे, नाऊन आहे, म्हणून हा काय झाला ॲडजेक्टिव्ह. वी न्यू, हा वर्ड बघा, न्यू म्हणजे माहीत होते, दॅट म्हणून हा नाऊन क्लॉज. ठीक आहे. नेक्स्ट, टीचर विल डिवाइड क्लास इंटू 2 ग्रुप्स. 1 ग्रुप्स विल हॅव अ फोटोकॉपी ऑफ मेन क्लॉज अँड अदर ग्रुप्स विल हॅव अ सबऑर्डिनेट क्लॉज. आता तुम्हाला ते एक ॲक्टिव्हिटीज घ्यायचे, 2 ग्रुप वर्गातील करतील, एका ग्रुपला मेन क्लॉजची वाक्य देतील, दुसऱ्या ग्रुपला त्याच वाक्याचं पुढे कंटिन्यूचे सबऑर्डिनेट क्लॉज देतील आणि ते वाक्य एकमेकांना मॅच करायचं नसेल, जोडायला लावा या प्रकारे. इथे सेंटेन्स दिले आहेत मेन क्लॉजचे काही आणि सबऑर्डिनेट क्लॉज, हे तुम्हाला मॅच करायचे. उदाहरणार्थ काय, सरा लव्स टू रीड द बुक्स. आता बिकॉज दे प्रॅक्टिस टायरलेसली येईल का, मग हे सेंटेन्स त्याच्या याच्या रिलेटेड सबऑर्डिनेट क्लॉज कोणतं असेल त्याच्यामधून शोधून लिहायचे. असे तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करा. डायरेक्ट मी तुम्हाला आन्सर दाखवतो. ऑल्दो शी हॅज बिझी शेड्यूल्ड, सरा लव्स टू रीड द बुक्स. आता हे काय आहे, पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि पुढे मेन क्लॉज. बिकॉज दे प्रॅक्टिस्ड टायरलेसली, द टीम वोन द चॅम्पियनशिप. द टीम वोन द चॅम्पियनशिप ट्रॉफी बिकॉज दे प्रॅक्टिस टायरलेसली. त्याच्या पुढे पण घेऊ शकतो किंवा अगोदर पण येऊ शकतो सबऑर्डिनेट क्लॉज. जॅक विल जॉईन अस फॉर डिनर टू नाईट इफ ही फिनिशेस हिज वर्क ऑन टाईम. इफ पासून पुढे ह्या काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि इफ वेन बिकॉज ॲज असेल ते ॲडवर्ब क्लॉज असतात. सिन्स इट इज रिसिव्ड पॉझिटिव्ह रिव्ह्यूज द मूवी वॉज एक्सलंट, हा सबऑर्डिनेट क्लॉज. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल टू युरोप नेक्स्ट समर, वेअर. मेन वर्ड याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्याचे म्हणजे वेअर आहे, इफ आहे, सिन्स आहे, बिकॉज आहे, ऑल्दो आहे. हे मेन वर्ब्स आहे जे आता तुम्हाला कॉलममध्ये दाखवलेले या प्रकारचे हे इम्पॉर्टंट वर्ब आहे जे की सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला ओळखण्यासाठी हेल्प करतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढे आणखीन तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलं आहे. दीज आर द करेजियस बॉईज. तुम्हाला ॲड सबऑर्डिनेट क्लॉज अँड एक्सपांड द सेंटेन्स, याला सबऑर्डिनेट क्लॉज जोडून वाक्य वाढवा, एक्सपांड करा, जे की तुम्हाला जाणलेलं आहे. दीज आर द करेजियस बॉईज हू फिअरलेसली फेस द चॅलेंजेस अहेड. हे करेजियस मुलं आहेत की ज्यांनी फिअरलेसली म्हणजे न घाबरता, फेस म्हणजे सामोरे गेले त्या चॅलेंजेसना किंवा अडचणींना. इथं होईल. आता त्याच्या अगोदर शब्द वर्ड बॉईज आहे, हू पासून स्टार्ट झाला म्हणजे हा नाऊन क्लॉज होऊ शकतो. राज डिड नॉट कम टू स्कूल. ओके, राज डिड नॉट कम टू स्कूल बिकॉज ही वॉज फीलिंग अनवेल. कारण तर त्याला बरं वाटत, कारण बिकॉज. तर बिकॉजने वाक्य मोस्ट ऑफ द सुरू होतं ते कसे असतात, मोस्ट ऑफ द टाईम ॲडवर्ब क्लॉज असतात. द कार ड्रायव्हर डिड नॉट नो वेअर वॉज हिज डेस्टिनेशन. वेअर पासून हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दिस इज अ गार्डन विच इज सो ब्युटिफुल, विच पासून सबऑर्डिनेट क्लॉज. जे तुम्हाला अंडरलाईन बोल्ड लेटरमध्ये असतात ते सगळे सबऑर्डिनेट क्लॉज. आणि राहिलेला भाग हा मेन क्लॉज आहे. इट इज रेनिंग हेवीली आउटसाइड, सो इथपासून ते सबऑर्डिनेट क्लॉज. सो वी शूड टेक अम्ब्रेला विथ अस. ही हू हॅड जस्ट फिनिश हिज एक्झाम. तो असा आहे की ज्याने आत्ताच, ज्याने आत्ताच एक्झाम फिनिश केले. हे पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज. ही हा एकच वर्ड मेन क्लॉज होऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण, कारण हा क्लॉजेसचा टॉपिक खूप लेंदी, खूप डिटेलमध्ये शिकवावा लागतो, त्याला वेळ लागतो, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मेन क्लॉजेसवरती, ती तुम्ही जाऊन बघू शकता, चेकआउट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये बघितलं क्लॉजेसचं व्हॉट डू यू मीन बाय क्लॉजेस, त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतात, त्याचे सबऑर्डिनेट क्लॉज, मेन क्लॉज काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉजचे टाईप्स, हे सगळे आपण याच्यामध्ये थोडक्यामध्ये बघितलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याची PDF मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकबद्दल आपण नेक्स्ट डेच्या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.